केस वाढवण्यासाठी मेहंदी जर तुम्ही केसांना लावत असाल ना, तर त्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू टाकायच्याच, या गोष्टी मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, मेहंदी लावल्यामुळे खूप छान केस होतात, कलर येतो, कंडिशनिंग होते आणि एकदम केस मॅनेजेबल पण होतात. पण जर तुमच्या केसांमध्ये पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम नसेल आणि तुम्हाला जर केसांना खूप जास्त कलर नकोय, फक्त केस वाढवण्यासाठी तर तुम्ही मेहंदी लावताय ना, तर या 4 वस्तू तुम्हाला टाकायलाच पाहिजे. तर मेहंदी कशी भिजवायची डिटेलमध्ये व्हिडिओ तर बघणारच आहे आणि आतापर्यंत मेहंदीचे खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चेक करा. तर बघा, मी एक बीट घेतलेलं आहे आणि ते कट करून आपल्याला इकडे अर्धच बीट वापरायचं आहे, कारण की हे बीट थोडंसं मोठं होतं साईजने. तर बघा, दरवेळेस मी जास्वंदीच्या फुलांचा खूप जास्त प्रमाणात वापर करते, पण प्रत्येक वेळी काय होतं ना, सगळ्यांकडेच जास्वंदीची फुलं अवेलेबल नसतात. मग त्याला ऑप्शन म्हणून आपण काय वापरू शकतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे नॅचरल असा बीटाचा, कारण त्याने कलरही येतो आणि बीट आपल्या केसांसाठी, स्किनसाठी हेल्दीसुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा, जवळ एक 3-4 चमचे मी रात्रभर किंवा दिवसभर मेथ्या भिजत ठेवायच्या. जर तुम्ही रात्री भिजवत असाल तर दिवसभर भिजवा आणि दिवसा भिजवत असाल तर रात्रभर भिजवा. त्याच्यानंतर एक ॲलोवेराचं आपल्याला पान घ्यायचं आहे, फ्रेश असं चांगलं धुवून घ्यायचं. प्रोसेस करताना बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इकडे जेल काढून घ्यायचं आहे ॲलोवेराचं आणि डायरेक्ट कट करून तुम्ही बॉईल करायला टाकलं ना तरीसुद्धा चालेल. पण सगळं जेल निघणार नाही, याच्यासाठी सेपरेट मी ते काढून घेणार आहे आणि ते वापरायचं सुद्धा आहे उशिराच, त्याच्यामुळे मग ते मी साईडलाच ठेवणार आहे. आता बॉईल करण्यासाठी ज्या पण आपण वस्तू घेतलेल्या आहेत की नाही, तर ते चांगलं उकळून घ्यायचं. त्याच्यातच तुम्ही ॲलोवेरासुद्धा टाकू शकता जर तुम्हाला पटकन प्रोसेस करायची असेल आणि माझ्यासारखं असं तुम्ही सेपरेटसुद्धा करू शकता. तर बघा, तीनही वस्तू याच्यामध्ये कोणत्या आहेत, तर बघा, मेथीदाणे केसांसाठी किती महत्त्वाचे आहेत सगळ्यांनाच माहीत आहे. बीट आपण इकडे कलरसाठी वापरतोय आणि थोडंसं एक छान चमक येते केसांना. आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रोजमेरीचे ड्रायड लीव्हज. आता बघा, रोजमेरीचं प्लांटसुद्धा भेटतं, ते सुद्धा तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा असे ड्रायड लीव्हज तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. कुठेही ऑनलाईन तुम्हाला सहज भेटेल. तर ते उकळून घेतलेलं आहे स्पेशली. त्याने काय होतं माहिती आहे का, आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि त्याच्यामुळे मेहंदीमध्ये मी लेटेस्ट एक मला वाटतं 3-4 वेळेला झालं वापरते. हेअरफॉलसुद्धा कमी व्हायला मदत होते आणि केस आपले खूपच छान ग्रो होतात. तर असं हे त्याचे उपयोग आहेत. त्याच्यामुळे यासाठीच बघा, केस गळती कमी होण्यासाठी आणि केस ग्रो होण्यासाठी मेथीदाण्यांचं पाणी, ॲलोवेराचं जेल आणि त्याच्यासोबतच रोजमेरीचं सुद्धा पाणी खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी आणि त्याचंच उकळून छान असं जे पाणी भेटलेलं आहे ना आपल्याला, याच्यामुळे कलर प्लस हेअर ग्रोथ भेटणार आहे आणि हे मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं बघा. पाणी आता तुम्ही किती उकळताय त्याच्यानुसार आहे. तुमची मेहंदी किती आहे त्या म्हणजे क्वांटिटीनुसार सुद्धा आहे, की जर तुम्हाला फक्त पाण्यामध्ये मेहंदी भिजवायची असेल ना, आता हे उकळलेलं, तर याच्यात सुद्धा घालू शकता आणि जर तुम्हाला कमी पडलं मेहंदी भिजवताना, तर तुम्ही वाटून थोडंसं त्याचं अजून जेल बाहेर येतं की नाही, तर ते सुद्धा घ्यायचं आहे. कारण की बघा, मेथ्या भिजवून ज्यावेळेस उकळतो की नाही आणि ते वाटल्यानंतर एक जेल फॉर्ममध्ये येतात. त्याने केस खूप सॉफ्ट होतात. मेहंदीने केसांना जो ड्रायनेस येतो की नाही, तर तो मेथी दाण्याने कमी होतो. त्याच्यामुळे त्याची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायचीच आहे. स्किप नका करू. आणि याच्यानंतर बघा, VLCC नॅचरल हर्बल हेना जी आहे की नाही, त्याचा एक पॅक मी इकडे भिजत ठेवलेला आहे. मध्यंतरीच मी मेहंदीच्या पानांची मेहंदी लावलेली होती. त्याच्यामुळे केस खूप जास्त खराब नव्हते झाले. पण एक आपलं मंथली रुटीन आहे ना, त्याच्यासाठीच मी हे केलेलं आहे. मेहंदी भिजवली आणि त्याच्यानंतर बघा, एकदम प्युअर ॲलोवेराचं जेल जे आहे की नाही, ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल, तुम्ही मेहंदी भिजवताना कोणतीही पावडर वापरा एकदा आणि मेहंदी भिजवताना नॅचरल वस्तू वापरा. याच्यामुळे फरक काय होतं की नाही ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा. चांगलं मिक्स झाल्यानंतर बघा, मी जवळ-जवळ 1-2 तास ही मेहंदी भिजत ठेवलेली. त्याच्यानंतर याचं टेक्स्चर बघा, थोडंसं पाणी टाकून मी परत त्याला फ्लफी केलेलं आहे आणि कलर पण खूप सुंदर झालेला आहे आणि मेहंदीसुद्धा खूप छान झालेली आहे. केसांना लावायची, केस वाढण्यासाठी जर तुम्ही लावत असाल ना, तर 1 ते 1.5 तास खूप म्हणजे पुरेसं आहे. थोडाफार जर तुम्हाला कलर पाहिजे असेल आणि चांगलं एक स्मूथनेस पाहिजे असेल ना, तर एक मेहंदी 2 तासांपर्यंत ठेवलीच पाहिजे आपल्या केसांना.
त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा वेळ नका ठेवू. तर असं ही प्रोसेस आहे. त्याच्यामुळे मी परत तुम्हाला तेच सांगते आणि हा एक शॉर्ट व्हिडिओ मी परत इकडे तुम्हाला याच्यासाठी दाखवते, की बिटाऐवजी जास्वंदीची फुलं वापरायची आहेत, त्याची प्युरी, त्याच्यासोबतच परत ॲलोवेरा आणि मेथीदाणे. या 3 वस्तूंचा हेअर पॅक खूप हेल्दी आहे. आणि इकडे बघा, आजचा जो आपला न्यू व्हिडिओ आहे की नाही, याच्यामध्ये जास्वंदीच्या फुलांऐवजी आपण बिटाचा वापर केलेला आहे. आणि चौथी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रोजमेरीचे लीव्हज. तुम्ही या गोष्टी ट्राय करून बघा. खूप केस हेल्दी होतात आणि खूप झपाट्याने वाढ पण होते. महत्त्वाचं म्हणजे केस गळती कमी करायला या वस्तू मदत करतात आणि सोबत आपले केससुद्धा मेंटेन राहतात. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.